नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का की एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरनं तुम्ही केवळ त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दलच नाही तर त्याच्या भविष्याबद्दलही बरंच काही जाणून घेऊ शकता. इतकंच नाही तर त्यांची जन्मतारीख पाहून एखादी व्यक्ती कोणत्या गोष्टींवरनं जास्त रागावेल हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. कारण अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांक आपला राग व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतो. काही मूलांक क्षुल्लक गोष्टींवरून रागावतात तर काही जण स्वतःला सावरतात. तर मग चला आज या प्रत्येक मूलांकाबद्दल जाणून घेऊयात की या मूलांकाच्या व्यक्ती रागावल्यावरती कशी प्रतिक्रिया देतात ते. यातील सर्वात पहिला मूलांक आहे तो म्हणजे 1. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. तर तुमच्यावरती सूर्याचं आधिपत्य आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा कोणी तुमचा आत्मसन्मान दुखावण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा अशा व्यक्तींना सर्वाधिक राग येतो. रागावल्यावरती त्यांची बोलण्याची पद्धत इतकी कठोर आणि धारदार होते की त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना भीती वाटू लागते. जरी ते सुरुवातीला आपला राग दाबण्याचा प्रयत्न करत असले तरी जर समोरची व्यक्ती त्यांना सातत्यानं त्रास देत राहिली तर ते शांत होऊ शकत नाहीत. आता मूलांक 2. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. तुम्ही खूप भावनिक असता आणि ज्यांच्याशी तुमचं नातं घट्ट असतं त्यांची साथ तुम्ही कधीच सोडत नाही. परंतु जर कोणी त्यांचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र त्यांना फार राग येतो. हे लोक क्वचितच रागावतात आणि बहुतेकदा शांत राहतात. आता मूलांक 3. कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा 3 असतो. तुमच्या ज्ञानावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं किंवा विनाकारण वाद घालणं अशा गोष्टी तुमच्यासोबत केल्या की तुम्हाला लगेचच राग येतो. आता मूलांक 4. 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. हे लोक फार हट्टी असतात. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांना प्रचंड राग येतो. अदरवाईज ते लोक शांत राहतात. परंतु जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते सहजासहजी शांत होत नाहीत. आता पुढचा मूलांक आहे 5. जर कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 या तारखेला जर तुम्ही जन्मलेला असाल तर तुमचा मूलांक येतो 5. तुम्ही लहान सहान गोष्टींवरनं फार चिडता. रागात असताना तुमची भाषा अधिक कठोर होत जाते, ज्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. परंतु ते जितक्या लवकर तुम्हाला राग येतो तितक्याच लवकर तुम्ही शांत देखील होता. जेव्हा कोणी तुमचं स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतं किंवा तुमचं ऐकत नाही तेव्हा तुम्हाला अनेकदा तुमचा राग तीव्र झालेला पाहायला मिळेल. आता पुढचा मूलांक आहे तो म्हणजेच 6. कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. जेव्हा कोणी तुमच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतं तेव्हा आणि जेव्हा कोणी तुमचा विश्वासघात करतं तेव्हा तुम्हाला सर्वाधिक राग येतो. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत कठीण जातं. आता पुढचा मूलांक आहे 7. कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक असतो 7. तुमच्या रागाचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या गोपनीयतेमध्ये होणारा हस्तक्षेप. तुम्हाला आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायला आवडतं आणि कोणीही त्यात हस्तक्षेप केला तरी तुम्हाला ते आवडत नाही. आता पुढचा मूलांक आहे 8. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला तुमचा जर वाढदिवस येत असेल तर तुम्ही अत्यंत शिस्तप्रिय असता. कामाच्या ठिकाणी झालेला अगदी थोडासा निष्काळजीपणा देखील तुम्हाला आवडत नाही. तुमच्यावरती होणारा अन्याय तुम्ही सहन करू शकत नाही. तुमचा मूलांक हा शनिप्रिय असूनही तुम्ही भरपूर सहनशील असता आणि कोणत्याही गोष्टीवरती पटकन प्रतिक्रिया देत नाही. आता पुढचा मूलांक आहे 9. कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती ज्या असतात तर त्यांचा मूलांक 9 असतो. रागाच्या भरामध्ये तुम्ही पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाता आणि मोठमोठ्यानं ओरडू लागता. कोणाचंही ऐकत नाही. जेव्हा कोणी तुमचा अपमान करण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुमचा राग अत्यंत उफाळून येतो. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं
जर तुम्हाला राग पटकन येत असेल किंवा तुम्ही राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न जर करत असाल तर याचं गमक तुमच्या जन्मतारखेमध्ये दडलं आहे. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.